नवोदय विद्यालयामध्ये आपण आलोय. विद्यार्थ्यांना विचारू घ्या पूर्ण कॅम्पसमध्ये काय काय मिळतं, म्हणजे हॉस्टेल कुठं आहेत, मेस कुठं आहेत, किंवा तुमचं स्कूल कुठं आहे, हे सगळं आपण त्यांना विचारूया. गेटमधून आत आल्यापासून कुठं काय काय ते सांगा एकदा. आपण गेट मधून आत आलेल्या एक पूर्ण स्कूल बिल्डिंगचा एक मॅप तिथे आहे. मग तिथं आपल्याला कळतं जर आपली स्कूल बिल्डिंग आहे ते एकदम मिडल आहे स्कूलच्या. म्हणजे आता आपण उभं आहे स्कूल बिल्डिंग आहे, तिथे सगळ्या क्लासरूम्स आहेत, लॅब वगैरे आहेत. सगळे स्कूलची ऍक्टिव्हिटी स्कूल बिल्डिंग मध्ये होतात. आणि जर आपण थोडं पुढे गेले तर बॉईजचे ग्राउंड दिसते आपल्याला लगेच. आणि नंतर परत बॉईजच्या हॉस्टेल ग्राउंडला लगेच चिटकूनच आहेत. नंतर मुलांना ते सोय होई, मुलींना सोय होई म्हणून गर्ल्स हॉस्टेल आणि बॉईज हॉस्टेलच्या मध्ये मेस आहे. आणि स्पोर्ट्स ग्राउंड स्कूल बिल्डिंग आणि बॉईज हॉस्टेलच्या मध्ये आहे. तिथे ऍक्टिव्हिटी कोणकोणते होतात, स्पोर्ट्स कोणकोणते? स्पोर्ट्स मध्ये आपल्याला जो स्पोर्ट्स खेळायचा आहे तो खो खो, फुटबॉल, व्हॉलीबॉल सगळं आहे. प्रत्येक खेळ होतात. इथे क्लासरूम किती आहेत सगळ्या? क्लासरूम ते 6वी पासून 12वी पर्यंत आहे सगळे, आणि प्रत्येक वर्गाच्या 2-2 क्लास. प्रत्येक वर्गाचे 2. एका वर्गामध्ये 40 मुलं. एका वर्गामध्ये. आणि लॅब कोणकोणते आहेत तिथे एक्स्ट्रा? फिजिक्स लॅब, बायो लॅब, केमिस्ट्री लॅब, कम्प्युटर लॅब आणि स्मार्ट सॅमसंग लॅब. त्यात काय असतं? त्याच्यामध्ये मुलांना जर इलेक्ट्रॉनिक म्हणजे काय हे असेल तर टॅब वगैरे किंवा लॅपटॉप वगैरे प्रोव्हाइड केले जातात. आणि स्कूलच्या मागेच एक नवीन लॅब आहे, आर्ट लॅब. त्याच्यामध्ये जर मुलांना क्रिएटिव्ह किंवा काय असं बनवायची इच्छा असेल इलेक्ट्रॉनिक्स बद्दल तर तिथं आपण जाऊन बनवू शकतो सरांच्या मदतीने. कोणत्याही वर्गातला विद्यार्थी बनवू शकतो? कुठल्याही वर्गातला बनवू शकतो. ठीक आहे, म्हणजे एकंदरीत सर्वांगाने तयारी करून घेतली जाते विद्यार्थ्यांची. इथं जर मुलं आजारी पडली किंवा काय झालं तर स्कूल बिल्डिंग मध्ये एक छोटस मेडिकल रूम पण आहे. मेडिकल रूम आहे मुलांच्या सुविधेसाठी. मग तिथं त्यांना मेडिकल ट्रीटमेंट मिळते लगेच. तिथं लगेच मिळते. आणि लगेच त्यांच्या पालकांना पण कळवलं जात असतं ना. जर सिरियस असेल तर लगेच सांगितलं जातं, जर नसेल तर इथं ट्रीटमेंट दिली जाते.